रामकृष्ण हरी. बंद पडली बंद पडली बंद पडली. लद्दाख कसले पण गाडीचा दम तोडतो. 1200 cc असो नाही तर 1400 cc असो. आपण पोचतोय आता खायदुंगला. कुठला आहे व्हिडिओला पहिल्या मेगाच्याच कमेंट केलं तुम्ही. हा हा मी चालेला दाखलं म्हणून. ओके ओके मग कसं आहे काय म्हणतो. एकदम मस्त. मस्त का. हा हा गाडी माझ्या अडकली सोडत नव्हती. मित्रांनो फायनली पोचलोय खायदुंगला टॉपला. वेलकम यू टू द टॉप ऑफ द वर्ल्ड. धूळ किती. तुम्ही लद्दाखला आला ना काही प्रॉब्लेम येतच राहतो. आता हे भाऊ आहे आपला दिल्लीचा. तर ह्या भावाची नव्हे FZ गाडी आहे. तर FZ गाडीची चेन तुटली. मित्रांनो तर डिस्ट्रिक्टकडे जायचा रोड बघा कसला खतरनाक आहे. खाली पूर्ण तरी मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा दिवस आहे 18वा आपल्या ट्रिपचा. तर मागच्या पार्टमध्ये तुम्ही पाहिले की आपण लेहमधनं खायदुंगलाच्या दिशेने निघालो होतो आणि आपण जिथं एंट्री पॉईंट आहे तिथपर्यंत पोहोचलो होतो. तर तिथनं पुढं सगळ्यात अवघड टप्पा आहे. तो टप्पा पार कसा केला आपण खायदुंगलाला पोहोचल्यावर खायदुंगला टॉप कसा आहे तिथनं आपण मग नुब्रा व्हॅलीकडे पण गेलोय. संपूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो. तर आता फायनल टप्प्यात आलोय. आता इथनं शेवटचा व्ह्यू दिसतोय लेहचा. गाडी बघा कशी गळती. इथनं एक फोटो घेऊया. लेह सिटीचा व्ह्यू. मित्रांनो तर लय वरती आलोय आणि इथनं लेह सिटीचा व्ह्यू दिसतोय बघा कसं आहे लेह सिटी. इतक्या वरती आलं जवळपास 30 किलोमीटर वरती आलो असेल. तर चला जाऊया. आता ह्यो चढ बघा कसा आहे. डायरेक्ट सरळच आहे मुंडीवच आहे गाडीच्या. गाडी आता चढल का नाही याला माहीत नाही मला. चला तरी जाऊया. आरामात चढल मला तर वाटतंय. बघूया. लय गरम झाली. मित्रांनो तर गाडी 2 वेळा चालू केली बंद पडली. ओके 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 चल पड़ी चलो 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 थोड़ा ही बचाए ह्याच्यासाठी मोसम तुटून द्यायचा नाही. गाडी बंद पडल असं मला वाटतंय परत एकदा. हो चल पडी. चला मित्रांनो आता जाऊया आपण. बंद काय शूट करा काय करा नाही मला. गाडीने बघा एकदा मोसम पकडला ना काय नाही. चढाव डायरेक्ट मुंडी उभ्या राहिली ना तिला सुचतच नाही काय. असे मोसम पकडल्या ऑटोमॅटिक जाती. मित्रांनो पोचलोय असं मला वाटतंय काय की मी पोचलोय खायदुंगलाला टॉपला. चालू आहे का कॅमेरा. आपण बर्फ दिसायला लागला.
कॅमेरा चालू आहे का? हाय हाय मित्रांनो, तो आलो खायदुंगला टॉपला. अजून लांब दिसतोय, अजून लांब येईल का? इथंच एक्साइटेड झाला इथं. अजून ती चढून जायचंय. किती लय चढ येईल का? रामकृष्ण हरी. मित्रांनो, हे बाहेर देशातले सायकल होती मगाशी मिनी पिकअप मध्ये नेली होती आणि आता खाली येतात ह्याच्या सायकल. ओके, चढ़ गई चढली गाडी. आता इथनं बघा कसं आलोय. तिकडं लिहे असं फिरत आलोय असं. गाडी जास्तच हिट झाली. पण एवढं आहे की त्या दिवशी जशी गाडी बंद पडत होती ना, तशी कुठंच बंद नाही पडली गाडी. अरे अजून किती वरती जायचंय भेंडी. मला वाटलं हा चढ आहे, हा चढ गेलं की पुढचा चढ गेला की पुढचा चढ. ओके, where are you from? Bangalore. जो अभी गए वो तो बाहर देश से लग रहे थे वो. दो इंडियन है उसमें. तो आप दो ही इंडियन है क्या? आपने चढ़ाई कैसे साइकिल? गाड़ी में चढ़ाई क्या? यस. मैं पुणे से. ओके बाय बाय. मित्रांनो, तो डोंगर बघा, दगडी गया तो नीचे. मी आताच जरा रामकृष्ण हरी. बंद पडली. लय गरम झाली. किती राहिलं असेल? हार्डली 1 किलोमीटर राहिलं असेल. बंद पडली गाडी. अयो, 5-10 मिनिटं तरी थंड होऊन द्यायला लागेल तेव्हा गाडी चालेल. आता हा, हे वापरतोय मी सर्दी बी होणार नाही, ऑक्सिजनचं पण कमी नाही पडणार. अशा प्रकारचं करू एकदा चालू. एक ट्राय मारू काय? चढता खातो मी पायानी. ओके घेतला पिकअपला घेतला. थोडा जास्त सपोर्ट देतो कारण आता अर्धा तास तरी मी इथंच थांबणार आहे. तोपर्यंत अर्धा तास तरी गाडीला विश्रामच भेटणार आहे. अरे पण काय आहे आता संपल मग संपल असं वाटतं. आता जस्ट पोचल आपण. 4 व्हीलर गाड्या बी दम तोडतात, तसं काय नाही. 2 व्हीलर काय लद्दाख कसले पण गाडीचा दम तोडतो. 1200 cc असो नाही तर 1400 cc असो. भाई यार इतना चढ़ा दे भाई, इतना चढ़ा दे. फिर नहीं यार, फिर गाड़ी को आराम है. डाउन है भाई इतना चढ़ा दे भाई. चढ़ गई. तिथे खायदुंगला बहुतेक टावर दिसायला लागला. टावर पशी. हा बरोबर. चला आता काय करतो, जरा ह्याच्यातच घेतो त्याला मोसम मध्ये गाडीला. मित्रांनो, आता फायनली आपण पोचतोय आता खायदुंगला. कुठला व्हिडिओला पहिल्या निघायच्या आधीच कमेंट केली होती मी. मी चालेल दाखलं म्हणून. ओके मग कसं आहे, काय म्हणतो? एकदम मस्त. मस्त का? अरे गाडी माझ्या अडकली, चढत नव्हती. माझी बी चढा नाही. 2 वेळा इथं चालवर चढत नव्हती. खाली घेतली रिवर्स, थोडं सपाट्याच्यावरनं मी ह्यांना उतरवलं. म्हणलं चाला वगैरे. मग थांब आपण व्हिडिओ काढतो. ये की नाही का गाडी तर थोडी प्लेन आहे बघ जरा. हा ये येतो साईडला लाव. मी येतो तिथं. भाऊ भेटला आपला पुण्याचा. चालू आहे का पण कॅमेरा?
हा हा भाऊ मग कसा काय एक्सपिरियन्स राहिला? नाही नाही भेटली किती मला मग अशीच म्हणले स्विफ्ट वाले भेटले आपल्याला. चालू आहे काही पण? हा चालू आहे रेकॉर्ड होतंय. मला वाटलं काय स्वप्नील बाबा भेटत नाही भेटाय काय झालं. मी काल स्टोरी बघितली तुझी. हा काल मी ले मध्ये होतो. तू लय फिरला बाबा. नाही जमलं मला सुट्ट्या कमीत मिळलेल्या इकडे जाऊ लवकर. कसा होता प्रवास? चांगला होता. हे लय टप आहेत. काय झालं ते व्हिडिओ मध्ये बघितलं तुझ्या मी काल ना ते काय झालं कार्बोरेटर प्रॉब्लेम झाला होता त्याला. तार टाकली तेव्हा ते चालायला लागली. हा का? आज तर त्या मानाने लय त्रास कमी दिला मला. ते फातुला पास होता ना तुम्ही श्रीनगरनं चालू ना तिथं 2 वेळा बंद पडली माझी गाडी. आता पण इथे एकदा बंद पडली. बंद पडली आणि काल काय झालं काल रात्री आहे ना मध्ये ते आपल्या गाडीला पुढे ना एअर फिल्टरचे एक सिंक म्हणून सेंट नाही का काय ते मस्क म्हणून काय ते मफ म्हणून सेन्सर आहे ते गाडीला एअर ओढून देतं नाही का. ते जरा आपलं महाराष्ट्रात काय प्लेन रोड कसं चालते इथं आल्यावरती ती निघाला वीक होता म्हणजे थोडा कमजोर होता. 3,500चा खर्च बसलाय का बाबा कारण त्याच्यामुळे ना मला आज हा घाट त्रास नाही तर माघारीच जायला लागला असतं. नाही तर मग क्लच प्लेट जाळाले असते. नाही तेच आहे. मग काय बाकी काय नाही भारी एक नंबर एक्सपिरियन्स आहे भाऊ लडाखचा. मी तर भाऊ सांगतो मी माझ्या व्हिडिओ मध्ये मी माझं पण सांगतो प्लस म्हणतो नाही का आमचा एक माणूस म्हणतो नाही का तो पॅशन वरती होतो म्हणतो का. बाकी काढायचं तर काय नाही बाकी निवांत. मित्रांनो तर हे 2 भाऊ आहेत आपले ह्याच्यात म्हणून काय काही विषय नाही भाऊ आहेत आपले. कुठं नाही तुम्ही पुण्यात? आम्ही पुण्यात धायरी सिंहगड रोड. धायरी सिंहगड रोड नाही भाऊ म्हणतोय स्विफ्ट गाडी घेऊन आला. तुम्ही ऐकलंच असाल अगोदर. भाऊ म्हणतोय भाऊचा चॅनल भाऊचं पण नाव स्वप्नीलच दिसतंय. भाऊ म्हणतोय की स्विफ्ट गाडी पण चढली नाही गाडी पार कुठली एकदा जागा थांबवायला लागली बंद पडली. तर असं लय अवघड गाठ आहेत. तुम्हाला इथं काय तुम्ही BMW घेऊन आला ना 1200 cc ती फेल होणार. आणि तुम्हाला मित्रांनो गंमत सांगू का मी व्हिडिओ बनवायला मला पहिले लाज वाटत होती पण भाऊची मी व्हिडिओ बघितली यायच्या आधी मला लडाखला एवढं 40-50 हजार घेऊन चाललो म्हणलं व्हिडिओ बनवून लाजायचं तेवढं काय म्हणलं म्हणून मी चालू केलं ब्लॉग्स. भाऊचे पण ब्लॉग्स बघायला जमलं तर माझ्या आलं पण जरा थोडं भाऊचा बघा सोप SK म्हणून आहे तर भाऊचे पण ब्लॉग्स पाहतो मला मोटिवेशन आहे भाऊमुळे मी चालू केले ब्लॉग्स. बर चला मी ठेवतो भाऊला व्हिडिओ काढायचा आहे. भाऊ काढा मग व्हिडिओ. निघतो आता जवळच आलं. किती 1/2 किलोमीटर आहे का? 200-300 मीटर. ओके चला बाय. मित्रांनो चला निघालोय आपण. आलोय जवळ. पुण्याचे भेटले होते त्यांच्याबरोबर काढला व्हिडिओ. तर चलो आता तिथं आपल्याला जायचंय. खायदुंगला पोचलोय फायनली. तर तेवढ्या ह्याच्यात रेस्ट पण झाली गाडीची. जवळपास 10-15 मिनटं आमचं बोलणं झालं त्यामध्ये रेस्ट झाली गाडीची. काय अडचण नाही. तर ओके फायनली. अजून नाही थांबा. आपण तिथं गेलो आपल्या भोवाड नाही पाहिजेत माणसं. मित्रांनो तर आलोय आता खायदुंगला पासपाशी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. कोणच नाही दिसत इथं. मित्रांनो फायनली पोचलोय खायदुंगला टॉपला. वेलकम यू टू द टॉप ऑफ द वर्ल्ड माहिती खायदुंगला. 17,982 फूट. युअर ॲडव्हेंचर इज आवर डेली रुटीन. फोटो काढाय कोण नाही इथं पण. तिथे एक इथंच काढू आपण. फोटो काढाय कोणते पाहिजे. ओके मित्रांनो 17,982 फूट खायदुंगला टॉपला आलाय तुमचा भाऊ. ती पण पॅशन प्रो ही गाडी घेऊन. ती पण कुठनं? बारामती पुणे महाराष्ट्रामधनं. जोक नाही भाऊ जोक नाही. लय गाडीने स्ट्रगल केलं. गाडीने लय साथ दिली इथपर्यंत यायला. त्यामुळंच आपण इथपर्यंत आलेलो आहे मित्रांनो. किती जागा होतं बंद पडली काय झालं तरी पण आली गाडी. तर मित्रांनो
आता खळदुंगला आलाय भाऊ तुमचा. फॉलो तर नक्की केलं पाहिजे मित्रांनो, आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे, आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कुठनं व्हिडिओ पाहताय हे नक्की लिहिलं पाहिजे. चला बाय बाय मित्रांनो. तुम्ही पाहू शकताय खळदुंगला टॉप असा इथं एक बोर्ड आहे आणि तिकडे एक बोर्ड आहे, असे 2 बोर्ड आहेत. तर ते काही लोक तिथं फोटो काढतात, काही लोक इथं फोटो काढतात, आणि इथं एकदम वातावरण थंड आहे. मागच्या वर्षी मी जुलैमध्ये आलतो ना, त्यावेळेस इथं बर्फ होता. ह्या ठिकाणी मी स्लाईड केलं होतं, पण आता तिथं बर्फ नाही आहे, काही नाही आहे. आणि हे बघू शकताय एकदम भारी असं वातावरण आहे. तिकडून सगळं व्ह्यू दिसतोय डोंगर माउंटेनचा. खाली आलं ना आपण, इकडं पाहू शकता, इकडं बर्फ आहे. एवढाच पट्टा बर्फाचा राहिलेला दिसतोय थोडासा, बाकी सगळं बर्फ पागाळ आहे. आणि बघा इकडं जिकडं पाहावं तिकडं दिसतं डोंगर रांगत दिसते, तिकडं थोडा बर्फाचा पॅच दिसतोय, बाकी नाही एवढं काय. आणि फायनली तुमचा भाऊ इकडं एक हॉटेल होतं ते पण बंद आहे, आर्मीचा कॅम्प आहे, दुसरं काही नाही आहे. इथं मागच्या वेळेस आपल्या कुठल्या तरी भावानी छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा लावला होता, तर तो झेंडा दिसत नाही आता ह्यावेळेस, कुठे गेला काय माहिती. तर हे भाऊ कुठनं आलाय मित्रांनो. तर इथे हे भाऊ पुशप बिशप माहिती ते दिल्लीचे आलेले. तर भाई मित्रांनो तर आता मी नाही खळदुंगला पासवर आहे, 17,982 फुट. तर हा आपला भाऊ भेटलाय, भाऊ नागपूरचा आहे. नागपूर. नमस्कार. भाऊला म्हणलं सीएम आणि डेप्युटी सीएम एकाच जागेवर भेटले. तर भाऊ आपला लेह पर्यंत फ्लाईट आलाय, आणि तिथनं भाऊनी गाडी रेंटर घेतली. तर भाऊ कसा एक्सपिरियन्स आहे? एकदम बढ़िया, एकदम बढ़िया. थोडं डोकं दुखतं. इथं जरा ऑक्सिजन लेवल कमी. बाकी कितवा दिवस आहे आज? माझा हा 3रा दिवस आहे. 3रा दिवस आहे का? बरं आपल्या लोकांना सांग बरं, काय रेंट असतंय, काय असतंय नक्की, काय विषय आहे याचा गाडी जर घ्यायची असली इथे येऊन? तर तुम्ही जर लेह पर्यंत याल, हा. लेह मधनं तुम्हाला घ्यावं लागेल रेंटवर ही बाईक. ते 1100 ते 1400 पर्यंत ही हिमालय मला भेटली. आणि जर तुम्हाला दुसरी गाडी घ्यायची आहे तर रेंट दुसरा असेल. ओके. म्हणजे पेट्रोल आपण टाकायचं, 1100 पेट्रोल आपण टाकायचं. बाईक आपल्याला पर दिवस एवढा रेंट लागेल, 1100 रुपये. हा. तुम्हाला साधारणतः तिथे जर नुब्रा व्हॅली आणि पँगॉंग वगैरे करायचं आहे तर 2-3 दिवस लागतील. ओके. तर ते 1100 आणि 1100 म्हणजे ते 3,500 रुपयात होते गाडीचं रेंट, आणि 3,000 रुपये पेट्रोल पकडून टाका. आणि तिथे राहण्यासाठी तुम्हाला जे लागेल ते लागेल. ओके. मित्रांनो तुम्ही देखील जर यायचा प्लॅन करत असाल तर पाहू शकता 1100 रुपये पर डे प्रमाणे हिमालयन गाडी घेऊ शकताय. काय मी आता श्रीनगरमध्ये पाहिलं, काहींनी डायरेक्ट 42,000चं पॅकेज घेतलं होतं कंपनीकडून, आणि त्यात म्हणजे त्यांचं स्टे बी सगळं त्यांचं, पेट्रोल बी त्यांचं, सगळं त्यांचं, आणि गाईड बी त्यांचं असं होतं. कार होते आधी. इथे जर आपल्याला कार करायची असती तर त्यांनी 25,000 सांगितलं होतं. 25,000 तर परवडत नाही, हे 4-5 हजार होऊन जातं. ओके. तर चला, तर भेटून चांगलं वाटलं. मलाही खूप बरं वाटलं यार. मित्रांनो भेटून भारी वाटलं भावाला. सियाचीनकडे मराठी बोलताना कोणी भेटलं तर बरं. ओके. हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते लेह लद्दाख ट्रिप. त्यातील दिवस आहे आज 18वा. 18व्या दिवशी मी आहे खळदुंगला टॉपवर. ते आय मीट this bro from Israel. Yes. This bro is coming to visit Ladakh. Yes. I told him about my bike, and this bike is 110 cc. What is your reaction after seeing this bike? At first I didn't believe him because I don't think you can manage like drive all the way from Mumbai to here. But then I saw my bike and all I felt it was pain. Like I felt the bike. Like 100 cc until here. Okay. Good luck, bro. मित्रांनो फायनली निघतोय आता इथनं. तर चला, झालंय आता फोटो वगैरे काढलेला वेळ थांबलो इथं मी, जवळपास तासापेक्षा जास्त वेळ झालाय आलेलो आहे. हे भाऊ हरियाणाची इथलंय, जरा चावट आहे. चावट म्हणजे शरारती सनकी पूरा सनकी और सटकीला भाई खड़ा बाढ़ से अब की बार फंस जाएगा लद्दाख पे. भाऊ म्हणतोय येडा. चला मित्रांनो, तर हा छोटासा एक बर्फाचा पॅच आहे, बाकी काही नाही दिसत. बर्फ एवढाच आहे, बाकी नाहीये.
तर चला, गाय लागायला लागलं रे, हाताला बिताला गाय लागायला लागलं. खाली जाय पाहिजे आता. खाली गेलं ना म्हणजे जरा बरं पडेल. आता 3 वाजलेत. 6 वाजेपर्यंत जे गाव येईल त्या गावात थांबतो. अजून 100 नुपुरापर्यंत नाही पोचायचं. 3 वाजल्या. माझं नियोजन फीस काढलं आजचं सगळं. मित्रांनो, काय व्ह्यू येतोय डोंगराचा आणि सगळा घाट आहे. जितकं चढायला कष्ट आहे तेवढं उतरायला सोपं आहे. काय नाही करायचं. गाडी न्यूटन डाऊन केली तरी जाईल, पण न्यूटन डाऊनमध्ये कंट्रोल राहत नाही गाडी. म्हणजे स्पीड आपल्या हातात नसते. आता इथं कसं थोडा चढ आला की स्पीड डाऊन होऊन जातं. तसं आपल्याला ह्याच्यात आपण स्वतः चालू शकतो. असं आहे. नवत पुलू म्हणून हे गाव आहे. तर इथं बघा आर्मीचे क्रिकेट खेळतात जवान. जय हिंद सर. मग हा पुण्याचा आहे. हा बारामतीचा आहे. हा क्रिकेट मॅच चालली काय? टाइमपास आहे. हा हा एकटे. तुम्ही कुठला? हा हा डायरेक्ट करून आले. आज 18वा दिवस आहे. हा 1 तारखेला निघाले. तुम्ही कुठले? नांदेड सिटीचं आहे का? तू भाऊ बी पुण्याचा दिसतोय. कुठला आहे भाऊ? नाही ते 4 नंबरचा बिहारी बंगाली. तर अजून कोण आहे? बर. बाकी चांगला वाटलं तर भेटून. मस्त. ओके चला येऊ का? कॅच 6. मित्रांनो बघा, इथं आपला भाऊ भेटलेला एक महाराष्ट्रातला आणि इथं मॅच चालली. तर चला जाऊया भाऊ. चल येऊ का? जय महाराष्ट्र. ओके बाय. मित्रांनो, तुम्हाला ठिकठिकाणी असे जळणे पाहायला भेटतात. पहिले ह्या जळण्याला वॉटर क्रॉसिंग होती. आता प्रत्येक ठिकाणी पूल बनवलेत. त्यामुळे एवढं काही ॲडव्हेंचर नाही आहे. नाही तर प्रत्येक ठिकाणी पहिलं वॉटर क्रॉसिंग जिथं असायची, म्हणजे पूल नव्हते ना, आता पाण्यातनं गाडी घालायला लागायची. बघूया आपल्याला पण कुठं वॉटर क्रॉसिंग लागते, काय होतंय काय नाही. तर आपण चाललोय आता नुब्रा व्हॅलीकडं. किती किलोमीटर आहे काय मॅप लावायला पाहिजे. खरं तर चांगले रोड आहेत. थोडे 5 किलोमीटर पुढे जाऊन मॅप लावतो जरा. गाडी चांगली गाळ झाली आता, काय अडचण नाही. मित्रांनो, तर इथं बघा शेळ्या बघा, बोकड बघा कसलं आहे इथलं. लद्दाखचं बोकाड. नात काय ती काय यायला लागतंय बोकाड खायला लद्दाखचं. बकरी बघा आणि बोकाड बघा. इतकी पिट्टी आहेत ना. तर एक फोटो काढतो. नात काय ती का यायला लागतंय. ओके नात काय ती काय यायला लागते. बोकडं बी बुटकी आणि बकरी बी बुटकीच आहे तिथली. चला मित्रांनो, तपून ओसाडा असं बघा. खाली तर कसलं स्ट्रक्चर झालंय ह्याचं डोंगराचं. दरी झालंय म्हणजे पावसाच्या पाण्याने. कसं तुम्हाला दिसतंय का नाही ते काय रंजन खळगे झालेत ना, तसं झालंय. वरती पण बघा काय जबराट दिसतंय. फोटो काढू एखादा. ओके लय बी खाली नको जायला. खाली जायचं नाही तर आपणच. काय डेंजर बारी येतं दिसतंय खाली. मित्रांनो, तर डोंगर उतरून खाली आल्यावर असं जरा गाव लागलं. एक गावाचं नाव काय खायदुंग. पण गाव बहुतेक काय खायदुंगच असं माहीत नाही. मात्र इथं शेती बिती दिसते, हिरवळ दिसल्यावर जरा मनाला बरं वाटलं. खायदुंग आहे. खायदुंग गावाचं नाव आहे. तर इथं खायदुंग व्ह्यू रेस्टॉरंट. मित्रांनो व्ह्यू कसा आहे.
नादखुळा आहे, नादखुळा ओसाड पठार सगळी. रोड चांगला, असा रोड असला ना मजा येते चालवायला गाडी. मित्रांनो तुम्ही इथं फोटो काढायला थांबलो होतो. एक फोटो काढायला थांबलो होतो. ते एक स्कॉर्पिओवाला थांबला होता त्याकडून. तर इथं अचानक गाडी थांबली आणि म्हणले कोल्हापूरचे भाऊ भेटले. म्हणे स्वप्नील भाऊ आहेत आपल्या इकडचे. कुठले तुम्ही? सगळे कोल्हापूरचे काय? भारी वाटलं तुम्हाला भेटून. तुमचे ब्लॉग खूप दिवसापासून बघतोय आम्ही. सगळे कुंभमेळाचे, आसामचे, पूर्ण मोठी मोठी जर्नी, अगोदरचे लेह-लडाखची ट्रिप सगळे बघितलेले आहे. भारी वाटतंय. तुमचे सगळे ब्लॉग होते, सगळे व्हिडिओ बघतोय आम्ही. कालच आमचा टॅक्सीमध्ये विषय झाला की आपले स्वप्नील भाऊ बी ऑन द वे आहे म्हणून. तुम्ही आज भरपूर जण भेटले मला. सुशीलाचा व्हिडिओ टाकला ना चालताना, तो आज आम्ही बघितला. व्हिडिओ थोडे पाठीमागे 2-3 दिवस पुढे असं. अच्छा. स्टोरी आहे बरोबर. ओके. तर मित्रांनो यांना सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. आता हे लय ऊन आहे, काळ आलं गोर आलं काय माहित नाही मला, दिसा नाही लय उंचा टाकते. हिची आयडी सांगा जरा. आपण एक ब्लॉगर आहे छोटा. काय भाऊ तुझी आयडी? प्रणय 26 म्हणून आहे. तो पण ब्लॉग बनवतो, मिनी ब्लॉग बनवतो का? ओके. तर इथे भावाला फॉलो करा मित्रांनो. तर चला त्यांना भेटेल चांगला. पाण्याची नदी वाहती. कुठली नदी आहे ती पाहिलं का? त्याला नाव काय? नाव काय या नदीचं? शॉयक रिव्हर म्हणून. शॉयक रिव्हर. एवढं काळं पाणी कसं काय येतंय काय माहिती. वरती पाऊस झालाय काय? शॉयक रिव्हरच्या बाजूला एक फोटो काढायला पाहिजे. इतक्या हाईटवर 10,000 फुट रिव्हर पाणी वाहतंय. धूळ किती. काही ठिकाणी रोड लय खराब आहेत, एकदम खराब आहेत. तर चला सर, काम चालू आहे काम. सगळ्या फुफुटाने कपडेचा सत्यानाश होतोय, सत्यानाश. लय फिरत यायला लागते. ह्यांनी एवढी मेहनत करून रोड बांधल्यात, पण हे वळती बघा की कसं आहे, मातीच आहे सगळी. पावसात लगेच दिसळून खाली येणार. ह्याची काही गॅरंटीच नाही आहे की ही सर्वाइव्ह करेल भाऊ. एका पावसातच खाली येईल असं मला वाटतंय. इतका सुंदर असा मोठा रोड बनवतात. इथं पाऊसच पडत नसेल, नाही तर बर्फच पडत असेल डायरेक्ट. ओके चला, कुठं तरी गाव भेटाय पाहिजे मला एखादं, म्हणजे आपण खायला बनवतो काय. ते भूक लागली मला आता. पाणी लई कमी पितोय मी. पाण्यासाठी एक पहिली बॉटल घेतो इकत, म्हणजे पाणी पिईल मी. बाटली एक बारकी, त्यामुळे पाणी पिणे असं वाटतंय मला. मित्रांनो, तर रोडचं काम चालू आहे. नुसती धूळ उडती, धूळ. चला तुम्ही लद्दाखला आला ना, काही ना काही प्रॉब्लेम येतच राहतो. आता हे भाऊ आहे आपला दिल्लीचा, तर ह्या भावाची नाही FZ गाडी आहे. तर FZ गाडीची चेन तुटली, चेन पॉकेटची. तर आता अवघड झालंय. हां भाऊ, आता भाई मैकेनिक आगे. हाँ, नुब्रा में मिलेगा ना. एक जन जाके मैकेनिक को बिठा के लाना पड़ेगा. चल ओके मित्रांनो, या भाऊची गाडी. तर पुढं कुठं फिटर भेटला तर मी भाऊचा नंबर घेतलाय. तर भाऊला फोन करून सांगाल की भाऊ त्यांचा ग्रुप आहे मोठा. ग्रुप असल्यावर नाही टेन्शन. आता एक जण पाठीमागे गेलाय फिटर पाहिला. एक जणांनी मला नंबर दिलाय. जर फिटर असला तर मी तिथनं फोन करेल त्याला, मग ती घेऊन येतील. नाही तर त्या फिटरला ते बोलावं त्याला. असं काय ते काय त्याला
बघू. मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही भाड्याने घेतलेल्या गाड्यातल्या पण हिमालयन गाडी पण खराब होती. भाई कितना चार्ज है ये टीवी का? सिंगल और डबल का 2000 रुपये डबल का? ओके ओके. फेल हो गई क्या गाड़ी? बाइक फेल हो गई? आता है बनाना. हाँ आता है बनाना पर मेरे पास पाना नहीं है. ओके ओके. ये कैसे फेल हो गई? मेरे को लोग बोल रहे थे तुम इतना छोटा गाड़ी लेके जाएगा ये फेल होता है और ये सब बड़ा वाला गाड़ी फेल नहीं होता. तो ये देखो ये फेल हो गया. ये चल रहा है अभी तक. उसका ना भाई ये चलाने वाला ये चला लिया ना इसलिए ये फेल हो गया. ओके ओके ओके. रोज ये चलाने वाला ये चलाएगा ना ये फेल नहीं होगा. ओके ओके. वो हाथ का क्या क्लच प्लेट गई क्या उसकी? क्या हुआ? हाँ फ्यूल पंप गया. फ्यूल पंप गया क्या? कहाँ जा रहा आप? पुणे से. ये क्या है स्कैनर क्या है? वो क्या स्कैनर में ऑल इंडिया कर रहा था. किसी को मदद करनी रहेगी पेट्रोल के लिए तो वो कर सके इसलिए लगाया है. इसमें पेट्रोल क्या जाएगा यार? पेट्रोल क्या जाएगा यार? बिना पेट्रोल की थोड़ी चलती है. 1 लीटर कितना किलोमीटर चलता है इसका? 30 किलोमीटर ही चलता है इसमें पहाड़ 30 में. किलोमीटर 30? हाँ तुम्हारा कितना चलता है 1 लीटर में? कौन सा वाला? ये वाला नहीं चलता है इतना. कितना तो भी कितना चलता है? कितना किलोमीटर चलता है भाई? पता नहीं यार ब्रो. रो तो चलाने वाले पे डिपेंड रहता है. अरे भाई तूने मेरा वो ये ऊपर करो. इसको ऊपर ले लो. वो उसको नहीं इसको सफेद थैली को. सॉरी ब्रो. हाँ ओके. वो तो चलाने वाले पे डिपेंड रहता है ना ब्रो यार. भाई इसका पैकेज बताओ क्या लोग देखेंगे तो उसको पता चलना चाहिए. मत डालना. नहीं डालूंगा पर कितना पैकेज है मनाली टू श्रीनगर? नहीं वो भी ना पैकेज अलग अलग होता है. प्रीमियम वो. हा पुणे. हा कुठले तुम्ही? नाशिकचा. इथं कुठं रायडर होय. किती फी आहे? 1000 रुपये. 1000 रुपये का? ओके ओके ओके. भाई तुम फिर से उसके ऊपर हाथ दे रहे हो. इसकी इधर दे दो हाथ यार. चला. हाँ डायरेक्ट. ओके ओके. तर चला मित्रांनो बघा हिमालयन गाडी पण फेल झाली. आपली गाडी अजून चालू आहे. चलो आगे मेरे को ऐसी जगह बताओ जिधर मैं खाना बना सकूँ ऐसा. ओके. आणि नुब्रा किती लांब आहे? नुब्रा व्हॅली. नुब्रा ही आहे का? नुब्रा व्हॅली ते ह्याच्यात वेगळ्या ठिकाणी. हां ओके ओके. चला लय दूर आहे. सरळ जायचं ना आता? यूट्यूब में मत डालना ठीक है. ओके ओके. कट कर देना. सरळ जायचं ना? तर इथं जेवायचा विचार होता पण इथं सगळे भाज्या फुलंच आहेत. मग आणि भाज्या पण महाग आहेत. साधी आपली डाळ तडका 200 रुपयाला. 200 रुपयाची भाजी घेऊन मला सरत नाही फुल. बरं ठुसायचा प्रयत्न करतो मी. तर त्यामुळं चलो बाई. त्यामुळं त्रास होतो नंतर ना. त्यापेक्षा आपलं हाय आपल्याकडं आता जुगाड. तर फक्त चांगली लोकेशन पाहतो मी बनवायसाठी. आणि इथं लई धूळ उडती. धूळ एका प्रदेश आहे. मित्रांनो तर डिस्ट्रिक्टकडे जायचा रोड बघा कसला खतरनाक आहे. खाली पूर्ण तरी आणि इकडून रोड चाललाय पण सेफ्टी पूर्ण दिलेली आहे यांनी. रेलिंग वगैरे नवीनच रोड झालेला दिसतोय. संध्याकाळी 5 नंतर लय बेकार वारं सुटते. मित्रांनो तर आलोय डिस्ट्रिक्ट मधल्या मॉनेस्ट्रीला. तर पाहू शकताय सुंदर अशी मॉनेस्ट्री वरती. वरती मूर्ती. टिकट है इसका. बाइक ऊपर तक जा सकती है क्या? ऊपर तक जाएगा. ये फोटो खींच के आने के लिए नहीं क्या जा सकता? ये मूर्ति का खाली ऊपर नहीं जाऊंगा मैं. टिकट लेना पड़ेगा.
ओके थँक्यू. नाही नाही मित्रांनो, तुम्ही म्हणता लागा इतक्या लांब आला आणि का नाही गेला. मित्रांनो, सगळ्या मॉनेस्ट्री सेमच असतात. असे जो आपल्याला पाहिजे होता ते फोटो मी घेतला इथनंच. माझा प्लॅन बी नव्हता, जस्ट बाईकिंग ग्रुप वरती आला म्हणून मी गेलो, तर ती चटक्यास खाली आली. मी वरती चढ असतोपर्यंत ती खाली पण आली. त्यामुळे म्हणलं चला आपण पण जाऊन येऊ. लय वरती तसंही इथनं नुब्रा व्हॅली डिस्किट शहराचा फोटो काढतो. ओके बिस्किट कसले नाव आहेत. आपल्या इकडच्याला पण नावं ठेवतात लोक गावाच्या नावाला, आपण दुसऱ्या यायला ठेवतो तसं. इधर टेंट किधर लगा सकते, टेंट लगा के रुक किधर सकते. टेंट लगा के कहाँ रुक सकता है? हुंडर में. पेट्रोल पंप कितना दूर है इधर से. मित्रांनो, तर राहण्याची सोय, आज दिवस आहे आपला 18वा. तर आपण डिस्ट्रिक्टमध्ये, तर इथं राहिला पेट्रोल पंपावर काही परमिशन देत नव्हती. तर मग इथं पेट्रोल पंपवाल्यांनी इथं सांगितलं, तर इथल्या त्या सराला विचारलं, तर त्यांनी ते 200 रुपये म्हणत होता. म्हणला वायफाय चार्जिंग बिजिंग सगळं. म्हणलं माझं बजेटच नाही. म्हणलं मी पेट्रोल पंप शिवाय राहतच नाही. तर त्यांनी मग दिली जागा इथं लाव म्हणले. गाडी पण आत हे कंपाऊंड पॅक होतं, ह्याच्यात गाडी राहते. चला मित्रांनो, तर इथं टेंट लावला आहे आणि इथं गाडी एकदम सेफमध्ये. आणि ही कॅम्पिंग साईट आहे, म्हणजे इथं पैसे देऊन टेंट लावतात. 200 म्हणजे टेंट असला त्यांचा आणि इथं 500 रुपये. आपला स्वतः टेंट असला 200. पण मला फ्रीमध्येच थांबवले. पहिले मोबाईल पॉवर बँक एक चार्जिंगला लावतो आणि मग तोंड वगैरे धुवून येतो. मित्रांनो, तर जेवायचं काय केलं तर बघा, आज जुगाड लावलं आहे मी. हे फरसाण होतं, फरसाणातच पाणी टाकलं आहे. उकळायला काय झालं, गॅस काढा आणि लावा आणि त्यात लय त्रास आहे. आणि इथं काय झालं आहे, मी फ्रीमध्ये थांबलो आहे कॅम्पमध्ये. त्यांचं अपेक्षा कशी असती, ह्यो टेंटचं नाही दिलं तरी खायला तर येईल ह्या हिशोबाने त्यांनी दिलेलं असतं. मग आता त्यांच्यासमोर कॅम्पिंग गॅस वगैरे जळणं हे बरोबर नाही आहे. त्यामुळं मी काय केलं, आपलं पाणी टाकलं, ते फरसाण टाकलं आणि आपला एक कांदा फोडतो आणि ब्रेड आहेत सकाळचे आणलेले, तर तेच खातो. बघूया कसं लागतंय, खाऊन झाल्यावर सांगतो तुम्हाला. मित्रांनो, तसं एक नंबर लागलं मला. कारण काय केलं मी, नंतर मॅगी मसाला त्यात ॲड केला, एक नंबर लागलं. परत करायला लागलं तयार. असे एकदम टाच झालो आता, एकदम फुल. आता झोपावं वाटतंय मला, काय करावं सुद्धा नाही. व्हिडिओ एडिट करायला लागेल काय. चला बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. तर लाईट नाही काय नाही आज, फ्रीचं म्हणलं असंच असतंय. असे सामान आहे इकडं, मी आहे असा हे कपडे. चला बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ह्याला कवर घालतो आता टेंटला, फक्त पांढरंच होतं ना, थंडी वाजू नये म्हणून कवर टाकतो आहे ना. चला बाय बाय. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असला तर कुठला पार्ट चांगला वाटला ते पण कमेंट करून सांगा. मित्रांनो, तितकं जोरात वारं सुटलंय ना, एकदम जोरात वारं सुटलंय. आणि इथं लावलंय टेंटमध्ये लय हालतंय.